श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्तीमध्ये. आज हातावर पाल पडणे शुभ की अशुभ, तेही ज्योतिषशास्त्रानुसार. तसं पाहायला गेलं की आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी महत्त्व असतं. ते काही ना काहीतरी आपल्याला संकेत देत असतात. म्हणजे स्वप्नात साप दिसणे, स्वप्नात पाणी दिसणे, त्याचबरोबर पाल अंगावर पडणे, पाल हातावर पडणे आणि बऱ्याच गोष्टी जे जीवशास्त्र आपल्यासोबत घडत असेल किंवा आपल्या घराच्या छतावर कावळा ओरडणे, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याचे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात पण उत्तरं काही माहिती नसतात. तसेच एक प्रश्न आहे, तो म्हणजे हातावर पाल पडणे. तर ह्याचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. शुभ की अशुभ, तसं बघायला गेलं तर पाल एक जीव आहे. त्या पाल ही भिंतीवर सरपटत चालते. पालीचे पाय तुम्ही बघू शकता कसे असतात. त्या पालीच्या पायाने ती भिंतीवरती पकड घट्ट धरत असते. चुकून तिची पकड ढिली झाली की ती पडते आणि नेमकं आपण खाली असतो. मग पाल चुकून आपल्या डोक्यावर पडू शकते, हातावर पडू शकते, पायावर पडू शकते. पण ही घटना अशीच होते का चुकून, का अशीच घडत असते? तर त्यामागे एक ज्योतिषशास्त्रानुसार काहीतरी संकेत असतात जे आपल्याला ही जीवसृष्टी, ही पृथ्वी, हे निसर्ग आपल्याला देत असतं. आपल्यासोबत काही गोष्टी घडणार असतात, त्या घटनेवर ती आपल्याला संकेत देत असतात. तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की पाल हातावर पडणे म्हणजे शुभ की अशुभ. चला तर मग लांबड न लावता मी तुमचा प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाल हातावर पडणे शुभ की अशुभ. स्त्री आणि पुरुष असे दोन वर्ग आहेत आपल्यामध्ये, मनुष्य प्राण्यामध्ये. तर स्त्री वर्गाच्या जर उजव्या हातावर पाल पडली की ती काही संकेत देते. ते म्हणजे हातावर पाल पडल्यावर तिच्यासोबत काहीतरी चांगली घटना घडत असते. आणि डाव्या हातावर पाल पडली की काहीतरी वाईट, म्हणजे कोणाशी वादविवाद होण्याचा संभाव्यता असते. त्या उलट पुरुषाच्या जर उजव्या हातावर पाल पडली तर त्याचे थकलेले, कुठेतरी चुकलेले, मिळतील किंवा न मिळतील, अगदी असं दुणमत असलेले पैसे जे असतात ना, ती पण मोठी रक्कम, ती परत मिळण्याची शक्यता असते. त्या दिवशी तर दाट शक्यता असते, म्हणजे की ती अशी न मिळणारी रक्कम मिळण्याची शक्यता असते. आणि डाव्या हातावर पाल पडणे म्हणजे त्याचे कुठेतरी आर्थिक नुकसान होणार असते. तर हे आहे माहिती, पाल हातावर पडणे शुभ की अशुभ. म्हणजे स्त्री आणि पुरुष वर्ग ह्यांच्यासाठी वेगवेगळे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा. तुमच्यासोबत जर ही घटना घडली असेल आणि कारणंहीच असतील तर अवश्य मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता. आपल्या इतर सबस्क्रायबर्सना, आपल्या इतर माहिती ऐकणाऱ्यांना फायदा होईल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. धन्यवाद. तुमचा दिवस आज सुखकारक, आनंददायी जाऊ. आणि पाल हातावर पडली म्हणून अजिबात घाबरून जाऊ नका, कारण की घडणाऱ्या गोष्टी घडत असतात, ते फक्त आपल्याला संकेत देत असतात. आपण जेवढी मनामध्ये सकारात्मक विचार करू तेवढं आपल्यासोबत चांगलं घडत राहणार. नकारात्मक विचार करू नका. आणि पाल हातावर पडल्यावर पालीमध्ये विष हे असतं, त्यामुळे आपले हात स्वच्छ करून घ्या, स्वच्छ धुवून घ्या आणि काळजी घ्या. धन्यवाद. भेटू पुन्हा छान व्हिडिओ घेऊन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.